नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गूळ न वितळवता, पाक न करता अगदी सोप्या पद्धतीने तोंडात टाकताच विरघळणारी मऊसूद अशी तिळगुळ आणि गव्हाच्या पिठाची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे, त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 कप तीळ। तीळ आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे। आता तुम्ही कोणती एखादी वाटी घ्या किंवा कप घ्या, त्यांनी सगळी मापे घ्या, म्हणजे तुमची सुद्धा ही बर्फी अतिशय मऊसूद अशी तयार होईल। आता हे तीळ आपल्याला सतत हलवत हलवत मंद गॅसवर खमंग असे भाजून घ्यायचे आहे। तर इथे तीळ आपले चटचट उडायला लागलेले आहे आणि खमंग असे भाजलेले आहे। आता हे तीळ आपण एका ताटामध्ये काढून पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे। आता त्याच पॅनमध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा कप साजूक तूप। आता हे तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि तूप गरम झालं की यामध्ये लगेचच घालायचं आहे आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ। आता हे पीठ आपल्याला सतत हलवत हलवत मंद गॅसवर सोनेरी रंगावर खमंग असं भाजून घ्यायचं आहे। खूप घाई करायची नाही, तळापासून ढवळत ढवळत ह्या गठोळ्या मोडत मोडत आपल्याला हे पीठ भाजायचं आहे। म्हणजे काय होईल, एकसारखं हे भाजल्या जाईल, कुठेही कच्चं राहणार नाही। आता तुपामध्ये आपण पीठ घातल्यानंतर लगेचच पीठ हे तूप शोषून घेतं आणि ह्याच्या गठोळ्या तयार होतात। ह्या गठोळ्या मोडत मोडतच आपल्याला हे पीठ खमंग असं भाजून घ्यायचं आहे। तरी ते आपण सगळ्या गठोळ्या मोडून घेतलेल्या आहे आणि पीठ हे पूर्ण असं सॉफ्ट झालेलं आहे, प्लेन झालेलं आहे। आता तूप सुटेपर्यंत खमंग आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। एकसारखं हलवत राहायचं आहे, तळापासून आपल्याला हलवत राहायचं, म्हणजे एकसारखं हे पीठ आपलं भाजलेलं आहे, कुठेही कच्चं राहणार नाही किंवा पिठाळंसुद्धा लागणार नाही। त्यासाठी आपल्याला सतत तळापासून हलवत हलवत गाठी मोडत मोडत हे पूर्ण तूप सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आणि ही बर्फी चवीला अतिशय सुंदर लागते, कारण थंडीचे दिवस आहे आणि गव्हाचं पीठ, तिळगुळ हे आपल्या शरीरासाठी खूप असं फायदेशीर आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये हे पदार्थ तर खाल्लेच पाहिजे। त्यासाठी अशी सोप्या पद्धतीने अगदी मोजक्या साहित्यामध्ये आहे आणि एकदम कमी वेळेमध्ये आहे, करायला खूप सोपी आहे आणि घरातल्या साहित्यामध्ये ही तिळगुळ आणि गव्हाच्या पिठाची बर्फी तयार होते। तर बघा, अशा पद्धतीने आपण हे पीठ खमंग असं भाजून घ्यायचं आहे। आता पीठ भाजते तोपर्यंत आपले तीळसुद्धा इथे थंड झालेले आहे। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे तीळ ओतून घ्यायचे आहे आणि बारीक अशी आपल्याला पावडर तयार करायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। तर इथे गव्हाचं पीठ खमंग असं भाजलेलं आहे आणि तूपसुद्धा सुटलेलं आहे। आता तुमच्या पिठाला जर तूप सुटलं नाही तर एखादा चमचा तुम्ही यामध्ये तूप घालायचं आहे, कारण काय होतं, गव्हाच्या पिठाच्या क्वालिटीवर सुद्धा अवलंबून आहे। आता छान असं खमंग पीठ भाजलेलं आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला आपण जे तीळ बारीक केलेले ते यामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि पुन्हा हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे गव्हाचं पीठ आणि तिळाची पावडर केलेली ही आपण सगळी मिक्स करून घेतलेली आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 1 कप कट केलेला गूळ। आता तुम्ही किसून घेतला तरी चालेल आणि गरम असतानाच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता पॅन आपण गॅसवरून खाली काढून घेऊ। तर आपल्याला गरम असतानाच हे मिश्रण तयार करायचं आहे, गूळ मिक्स करायचा आहे, पण त्याआधी आपल्याला अगदी थोडंसं जायफळ यामध्ये किसून घालायचं आहे, कारण गुळाचा कोणताही पदार्थ केला की त्यामध्ये थोडंसं जायफळ घालायचं, म्हणजे चव ही छान लागते। तर बघा, यामध्ये आपण जायफळ घातलेलं आहे आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ। पीठ आणि
तिळाची पावडर हे गरम आहे तोच यामध्ये आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ पटकन असा वितळला जातो आणि एकसारखं मिश्रण आपलं हे तयार होतं. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. तर इथे आपण गूळ घातल्यानंतर हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आणि छान असं हे एकजीव झालेलं आहे. आता इथे मी ताट घेतलेलं आहे. हे ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे. आता तुमच्याकडे ट्रे असेल तर ट्रेमध्ये सुद्धा तुम्ही ही बर्फी सेट होण्यासाठी ठेवू शकता. आता हे सगळं मिश्रण आपण यामध्ये घालायचं आणि पूर्णपणे आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे. बघा असं दाबत दाबत आपल्याला पूर्ण प्लेन करायचं आहे. तर हे मिश्रण आपण सगळं ताटामध्ये पूर्णपणे प्लेन असं थापून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. ते मिश्रण आपलं पूर्ण थंड झालेलं आहे. आता आपल्याला वडी कट करून घ्यायची आहे. आता तुम्हाला किती छोटी मोठी त्यानुसार तुम्ही कट करायची आहे. तर इथे बघा किती सॉफ्ट अशी ही वडी आपली तयार झालेली आहे. तुम्ही वडी म्हणा बर्फी म्हणा, थंडीच्या दिवसामध्ये खूप अशी ही पौष्टिक आहे. अगदी सहज बनवता येईल. ज्या नवशिक्या आहे, ज्यांना काहीच येत नाही, स्वयंपाकघरात त्या अजिबात जात नाही, त्यांनीसुद्धा ही बर्फी जर केली तर त्यांचीसुद्धा बर्फी एकदम परफेक्ट होईल. न चुकता तुम्ही ही बर्फी करू शकता. एकदम मोजकं साहित्य घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, ज्यावेळेस तुम्ही गव्हाचं पीठ घेता भाजता त्यावेळेस तूप सुटलं नाही तर एखादा चमचा तुम्ही यामध्ये ॲड करायचा आहे. अगदी ज्या आजी आजोबांना दात नाही ते सुद्धा ही वडी खातील, एवढी पौष्टिक अशी ही वडी तयार झालेली आहे. आता तुम्हाला मी कडेचा थोडासा वडीचा तुकडा घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी ही तोंडात टाकताच विरघळणारी आपली पाक न बनवता गूळ न वितळवता अतिशय सुंदर अशी ही वडी आपली तयार झालेली आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही वडी जरूर करून बघा. तर आता आपण ही काढून घेऊ. तर आपल्याला वडी बनवण्यासाठी जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही. अगदी 15 मिनटामध्ये बनवून तयार होते. तर तुम्ही इथे बघू शकता ताटाला सुद्धा खाली अजिबात चिकटलेली नाही किंवा अर्धवट अशी निघालेली नाही. खूप अशी मौसूद आपली ही वडी तयार झालेली आहे. आता तुम्ही ही वडी कोणाला पाहुणे मंडळी आली त्यांनासुद्धा देऊ शकता, प्रवासात नेऊ शकता, मुलांना डब्याला देऊ शकता, मधल्या भुकेच्या वेळेससुद्धा तुम्ही ही वडी बनवू शकता. तर आपली तीळ आणि गव्हाच्या पिठाची मौसूद तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी तयार झालेली आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने मोजक्याच साहित्यात फक्त 15 मिनटामध्ये तयार होणारी ही बर्फी नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.